गोकुळ सोबत गोकुल। कारखान्याची स्थापना विटी काकांच्या नेतृत्वाखाली झाली आणि त्यावेळेपासून अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम या कारखान्याच्या माध्यमातून सुरू झालं। आदरणीय सरकारदारांचा सुद्धा उल्लेख या निमित्तानं आपल्या सर्वांना करावा लागेल, त्याशिवाय ह्या कारखान्याचे जडणघडण पूर्णच होत नाही असं एका अर्थी म्हणावं लागेल आपल्याला। त्यांच्या नेतृत्वामध्ये सुद्धा हा कारखाना शेतकऱ्यांचा राहिला पाहिजे, शेतकऱ्यांचं हित जपलं पाहिजे, वाढीला लागला पाहिजे, त्याचबरोबर शेतकऱ्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीचा दर मिळाला पाहिजे ही भूमिका त्यांनी त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीत घेतली। त्याचबरोबर केपी साहेबही गेल्या 15 वर्ष ह्या कारखान्याचे चेअरमन म्हणून काम करत आहेत आणि निश्चितपणे त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा त्यांच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा कारखाना लय भारी म्हणून प्रसिद्ध झाला आणि चांगला दर या निमित्ताने या ठिकाणी मिळाला। खरं वास्तविक हे सगळं होत असताना निवडक सेवक म्हणून या सगळ्यांनी काम करण्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे। राजकीय वातावरण ह्या कारखान्याच्या 4 तालुक्याचा आहे, त्याचबरोबर राधानगरी बुद्रुक विधानसभाचा सुद्धा मोठा भाग या निमित्ताने या कारखान्याशी जोडलेला आहे। हा कारखाना या विधानसभेच्या निवडणुकीवरती सुद्धा चांगल्या पद्धतीचा प्रभाव या ठिकाणी कारखान्याच्या माध्यमातून पडत असतोय। अनेक आमदार खासदार झाले, पण कुठली संस्था मोडावी ही भावना आजवर कुठल्या लोकप्रतिनिधींनी निश्चितपणे या ठिकाणी ठेवलेली नाही। कोण म्हणते संचालक, कोण म्हणते भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष, त्याच्यापेक्षा सुद्धा मी सुद्धा एका शेतकऱ्याचा मुलगा या कारखान्याचा सभासद म्हणून या नात्याने मी या ठिकाणी उभा आहे। आपल्यासारख्या सर्वांच्या आशीर्वादाने मला सुद्धा ह्या कारखान्यावरती संचालक म्हणून काम करण्याची संधी आपण सर्वांनी दिली आणि ज्यावेळेला या ठिकाणी संचालक म्हणून जात असताना त्या ठिकाणी मालक म्हणून मी गेलेलो नाही, तर तुमचा सर्वांचा शेवट या नात्याने गेले। तुम्ही सर्वांनी ही संस्था आमच्या सगळ्यांच्या हातामध्ये विश्वासाने दिलेली आहे। त्या संस्थेचं रक्षण करणं ही पहिल्यांदा आमच्या सगळ्यांची प्राथमिकता आहे। त्याच्यामुळे कुठलाही राजकीय अभिनिवेश न बाळगता मी या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या समोर उभा आहे। निश्चितपणे मी असेल, केपी साहेब असतील, सम्राट दादा, आम्ही दोघेही जरा सरकारमधले जाय म्हटलं तर काय चुकीचं होणार नाही। पण या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी उत्पादक सभासदांच्या बरोबर राहायची ही भूमिका मी निवडणुकीमध्ये सुद्धा घेतली। त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुणाच्या मनामध्ये काय कुठली शंका असायचं कारण नाही। निश्चितपणे हा कारखाना 4 तालुक्यातील 218 गावांच्या कार्यक्षेत्रामधील 65-70 हजार उत्पादक सभासदांचा आहे, शेतकऱ्यांच्या मालकीचा कारखाना आहे आणि त्यांची मालकी सुरक्षित राहण्यासाठी निश्चितपणे ज्या ज्या वेळेला संघर्ष करावा लागेल त्या त्यावेळेला राहुल देसाई निश्चितपणे संघर्षाला तुमच्या सगळ्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून या ठिकाणी उभा राहील, एवढी खात्री या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना देतो।